धुळे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। मोक्काचा फरार आरोपी गण्या डमऱ्या 24 तासात जेरबंद। खुनाच्या गंभीर गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आणि सिव्हिल हॉस्पिटलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला न्यायालयीन बंदी गणेश अर्जुन सोनवणे उर्फ गण्या डमऱ्या याला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासाच्या आत पुन्हा बेड्या ठोकल्यात। मोहाडी नगर पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात कलम 302, 504 व मोक्का अटकेत असलेल्या 32 वर्षीय गणेश सोनवणे याला 30 मार्च 2026 रोजी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र संधी साधून त्याने पोलिसांच्या तावडीतून पलायन केले। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना आरोपीला शोधण्याचे आदेश दिले। तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने मोहाडी येथील दंडेवाला बाबानगर परिसरात रेल्वे रुळाजवळ सापळा रचला आणि पाठलाग करून अत्यंत शिताफीने आरोपीला जेरबंद केले। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, चेतन बुडे, श्याम निकम तसेच पोलीस अंमलदार दिनेश परदेशी, पवन गवडी, राहुल साना, पारिप पठाण, देवेंद्र ठाकूर, अमोल पाटील, अमोल जाधव यांच्या पथकाने पार पाडली। पोलिसांच्या तत्परतेमुळे सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराणे। मोहाडी नगर पोलीस स्टेशन येथे 2020 साली खुनाच्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी होता गणेश अर्जुन सोनवणे उर्फ गण्या डमऱ्या, वय 32, राहणार मोहाडी उपनगर तिखी रोड। हा 2020 पासून धुळे जेलमध्ये न्यायबंदी आरोपी म्हणून जमा होता। दिनांक 30/3 रोजी सदर आरोपी हा वैद्यकीय कारण सांगून हिरे मेडिकल कॉलेज येथे तो भरती झाला होता उपचारासाठी। त्यावेळी त्याने तिथली परिस्थितीचा फायदा घेऊन तिथून पलायन केलेलं होतं आणि तो फरार झालेला होता। मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच मोहाडी नगर पोलीस स्टेशन, धुळे शहर पोलीस स्टेशन व आजूबाजूतील जिल्ह्यातील नियंत्रण कक्ष येथे माहिती सादर केली की सदर आरोपी याला ताब्यात घ्यावे व पुढील कारवाई करावी। स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे व त्यांच्या पथकास सदर आरोपी हा मोहाडी नगर येथे येणार असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली। त्याप्रमाणे चेतन मुंडे व त्यांची पूर्ण टीम ही त्या ठिकाणी रवाना झाली व त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून सदर आरोपी याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। सदर आरोपीने पोलीस असल्याचे त्याला समजल्याबरोबर त्या ठिकाणी त्याने पळण्याचा प्रयत्न केला। पाठलाग करून संपूर्ण टीमने त्याला ताब्यात घेतले आहे व पुढील योग्य त्या कारवाईसाठी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याला जमा करण्यात आलेले। धन्यवाद।